एकदम झटपट व कमीत कमी वेळेमध्ये बनवणार आहे बिर्याणी। एकदम टेस्टी व अप्रतिम बिर्याणी कुठल्याच हॉटेलात तुम्हाला मिळणार नाही, ती सुरेखाज किचनमध्ये पाहायला मिळेल। तर पटकन सबस्क्राईब करा। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, पाव किलो दही घेतलेली आहे, हिरवी मिरची चिरलेली, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो, लाल तिखट, मीठ, तळलेला कांदा व तळलेलं तेल आपण वापरून ह्याला मॅरिनेशन करणार आहोत। तर इथे हातानेच मॅरिनेशन करायचं आहे, चमचा फळी वापरायचं नाही। हाताने केल्यामुळे एकदम चांगलं मॅरिनेशन होतं। तर मॅरिनेशन होत आलेलं आहे, पहा कलरसुद्धा एकदम मस्त दिसतोय। तर आता आपण हे अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण भात शिजवूया बिर्याणीसाठी। तर इथे मी एका पातेल्यात तेल टाकून घेतलेलं आहे, काही खडे मसाले टाकलेले आहेत। तर तिथे मी लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता वापरलेला आहे, तसंच पाणी घातलेलं आहे। पाण्याला उकळी फुटल्याच्या नंतर त्यात मी अर्धा लिंबूसुद्धा पिळलेला आहे। लिंबू पिळण्याचं कारण म्हणजेच आपला भात पांढरं शुभ्र एकदम सुटसुटीत होईल। तर भातसुद्धा आपला शिजून झालेला आहे, तर 70 ते 80% मी शिजून घेतलेला आहे, जास्त शिजवलेला नाही। तर पूर्ण भात मी उपसून घेतलेला आहे। तर त्यानंतर आता आपण मॅरिनेशन जर केलेले अर्धा तास पूर्ण झालेला आहे, ते आता शिजायला ठेवलेलं आहे। शिजून एक उकळी आल्याच्या नंतर त्यात मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूण पेस्ट टाकण्याची अजिबात घाई करायची नाही, 1-5 मिनिटानंतरच टाकायची, म्हणजे त्याने चव चांगली येते। तसंच इथे मी किसलेलं खोबरं, जिरं आणि धन्याची पावडरसुद्धा टाकलेली आहे। जिरं धन्याची पावडर टाकल्यामुळं बिर्याणीला अधिक चव येते। तर आपलं चिकन शिजलेलं आहे। त्यानंतर आता आपण थर लावण्यासाठी तयारी करत आहोत। तर त्यासाठी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला तसंच तळलेला कांदा टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर आता आपल्याला लावायचं आहे थर। थर लावल्यामुळं बिर्याणी अप्रतिम चव लागते आणि ते वाढण्यासुद्धा चांगली आपली मदत होती। तर इथे मी पहिला थर घेतलेला आहे भाताचा, त्यानंतर चिकनचा थर लावलेला आहे। तसं मी 2 ते 3 लेअरची बिर्याणी करणार आहे, म्हणजे 4 थर होतील आपले एकूण। तर थर लावून तयार झालेले आहेत आणि वरती शेवटी भात टाकलेला आहे। त्यावरती पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, पुदिना व तळलेला कांदा टाकून हे अर्धा तासासाठी किंवा 25 मिनिटासाठी ह्याला दम देऊया। दम दिल्यामुळे एकदम बिर्याणी चांगली होती। तसंच तूपसुद्धा टाकलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। पुन्हा भेटूयात।